बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो. सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास 1 आठवडा रडत होते. गण्या मात्र 2 आठवडे होऊन गेले तरी अजून रडतच होता. मित्राने खूप खोदून खोदून विचारल्यावर कारण कळालं की त्याच्या बायकोची बस चुकली होती. माणूस: डॉक्टर साहेब, तुम्हाला टाके घालता येतात का? डॉक्टर: हो, येतात की. कशाला घालायचे आहेत? माणूस: ही घ्या चप्पल, हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या. 2 मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात. पहिला मित्र: जाऊ दे यार, चल आत्महत्या करू. दुसरा: येडा झालास का? तू पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. काल रात्री डासांपासून सुटका मिळण्यासाठी मी खिडकी उघडली. डासांना आत येऊ दिले. मग खिडकी बंद केली आणि मी बाहेर जाऊन झोपलो. याला म्हणतात दुश्मनांना कन्फ्यूज करणे. ह्या दूरदर्शनवरच्या जुन्या मालिका बघून बालपण आठवते आणि ती हरामखोर लोकं पण आठवतात, जी टीव्ही बंद करून हाकलून द्यायची. ऑनलाईन क्लास संपल्यावर: मॅडम, काही प्रश्न असतील तर विचारा. मुलगा: मॅडम, पाठीमागं दिसत होती ती ब्लॅक टॉपवाली तुमचीच मुलगी आहे का? माधवराव दवाखान्यात जातात आणि डॉक्टरांना म्हणतात, साधी सर्दीसुद्धा किती भयंकर असते ते आत्ता मला कळलं. डॉक्टर: कशावरून? माधवराव: तुम्ही दिलेल्या बिलावरून. गण्याच्या घरात पाहुणे येतात आणि गण्या पाहुण्यांना विचारतो, काय घेणार, चहा की थंड? तर पाहुणे म्हणतात, दोन्ही घेणार. मग गण्याने थंड चहा आणून दिला. दुकानदार: बोला, काय देऊ? नवरा: माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी 1 केक द्या. दुकानदार: इथेच खाणार की पॅक करून देऊ? शेजारी शेजारी लागून साड्यांची 3 दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो, आकर्षक साडी सेल. तिसरा दुकानदार पाटी लावतो, जबरदस्त साडी सेल. मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो, मुख्य प्रवेशद्वार. एक पुणेरी मिठाई दुकानदार पाटी लावतो, येथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील.